बारामतीतल्या त्या 29 गावांमध्ये वातावरण फिरलंय. सुनेत्रा पवारांचाही डाऊट खरा ठरतोय. पवारांनी तेच लोक आता फोडले. ज्या बारामतीत अजित पवार फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी यायचे आणि लाखांचं लीड घेऊन समोरच्याची डिपॉझिट जप्त करायचे, त्या बारामतीत मुख्यमंत्री फडणवीस, गोपीचंद पडळकर, गडकरी, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे असे ढगभर नेते प्रचारासाठी येणार. ज्या बारामतीत पवारांनी यांनी उमेदवार न देऊन काँग्रेसने माघार घेतलेली असताना तळ ठोकून प्रचार करण्याची वेळ आलीये, त्या बारामतीत सुनेत्रा पवारांना आधीच डाऊट आला होता की घोळ नेमकी कोणी आणि कसा केला. अजित पवारांचा अपघात की घाटपात? सुनेत्रा काकी गप्प. मोबाईल सापडतो आणि ब्लॅक बॉक्स जळतो. पार्थ पवार गप्प. बारामतीत दादांची FIR घेतली जात नाही. अख्खी बारामती पाहते आणि सरकार गप्प. 2 महिन्यात सगळा विषय हाताबाहेर निघून गेला. अजित पवारांच्या काळात मिनिमम बारामती प्लस मॅक्झिमम राज्य ही रणनीती होती. आता बारामती केंद्रित प्लस भावनिक एकीकरण ही सुनेत्रा पवारांची रणनीती. सुनेत्रा पवारांनी प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी गावामध्ये मंदिरात नारळ फोडून केला. गावांचा पाणी प्रश्न, जवळपास 33 गावांचा पाणी प्रश्न सुटलेला नाहीये. अजित पवारांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतल्या त्या 29 गावांमध्ये पदयात्रा आणि सभा घेतल्या. त्याच दरम्यान दिवाळीही होती. 3 दिवस बारामतीत पवारांनी म्हणजे अजित पवारांनी तळ ठोकला होता. बारामतीतला प्रचार फिरतोय हा डाऊट अजित पवारांना मागच्याच विधानसभेला आलता, पण अजित पवारांनी ते मॅनेज केलं. यावेळी मात्र फॅक्टर पूर्ण बदलला. ही जागा अजित पवार यांच्या 8व्या टर्ममधून रिक्त झाली. बारामती हा पवार कुटुंबाचा गड. सुनेत्रा पवार यांना स्वतः तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क करावा लागतो, जेणेकरून अजित पवारांचा वारसा मी पुढे चालवते हा संदेश घराघरात पोहोचेल. ही वेळ आली कारण 2 महिन्यांमध्ये मतदार आणि 8व्या टर्मपर्यंत अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या पवारांना विश्वासात घेतलं नाही हे बारामतीला खटकलं. किमान 10 दिवस गावाची वेस सोडली जात नाही. तिथे 3ऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार शपथविधीला पोहोचल्या. तुम्ही सुखदुःख पाळलं नाही तर आमच्याकडून सहानुभूतीची अपेक्षा का ठेवता, अशी एक चीड बारामतीकरांच्या मनात आहे. आणि हाच सर्वे होता, म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटापिटा सुरू होता. मात्र ही बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. पर्याय सगळे खेळ, डावपेच इथे गणलेले दिसतात. शरद पवार प्रचारासाठी येणार का? आम्ही उमेदवार दिला नाही, तेच खूप झालं, हा मेसेज शरद पवारांनी दिला. कुठलीही निवडणूक म्हणून लढवायची असती, ती बिनविरोध होणार नसते, हा मेसेज